आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भानं राष्ट्रीय समाज पक्षाचं प्रशिक्षण शिबिर जे आहे ते जामनेर इथं पार पडतं। आपल्याबरोबर स्वतः बोलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर आहेत। जानकर साहेब, तुमचं पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर पार पडतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पक्षाची तयारी सुरू झाली असं म्हणता येईल। राष्ट्रीय समाज पक्ष वर्षातून 2 वेळा सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणीच्या लोकांना ट्रेनिंग देतं। मीडियामधला एकदम चांगला माणूस, अर्थतज्ञ, राजकारण सद्यस्थितीवर कसं बोललं पाहिजे, या साऱ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देतो। मग आमची दरवर्षी अधिवेशन होतात। ह्या वर्षाचं अधिवेशन हे जामनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात ठेवण्यात आलेलं आहे 22 तारीख आणि 23 तारखेला। आणि तिथं चांगले चांगले वक्ते आम्ही बोलवलेले आहेत की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी। आणि 1 बूथ 10 युनिट येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका, नगरपालिकेच्या दृष्टीनं आमची ही व्यूहरचना चाललेली आहे। आणि त्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय समाज पक्षाला विनंती आहे की आपण मंडळीत त्याला हजर राहावं। आणि तद्वतच 31 मेला आम्ही दिल्लीला तालकोटर मैदानावर अहिल्याबाई होळकरांची जयंती, 300वी जयंती आम्ही दिल्लीला साजरी करतोय। त्याची देखील व्यूहरचना करण्यासाठी 2 दिवस चिंतन होणार आहे। दिल्लीमधल्या या कार्यक्रमाला तुम्ही कोणाकोणाला निमंत्रण देणार आहात? तालकोटरामध्ये तुमचा हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे। भव्यदिव्य कार्यक्रम होणार असेल तर निमंत्रण नक्की कोणाकोणाला तुम्ही देणार आहात? काय नक्की तुमची तिथली संकल्पना? आज असं चाललेलं आहे की आम्ही सर्व जे बाकीचे नेते आहेत नॅशनल लेवलचे, स्टॅलिन असेल, अखिलेश असेल, तेजस्वी यादव असेल, राहुल गांधी असतील किंवा केजरीवाल असेल, या लोकांशी आम्ही संपर्क साधण्याचा, पवारसाहेब असतील यांच्यास प्रयत्न करतोय। त्यांनी जर होकार दिला तर आम्ही त्यांना नाव ठेवतोय। पण स्वतः आमचा प्रोग्राम तालकोटरला 100% असणार आहे आणि मोठी भव्यदिव्य 1-1.5 लाख लोक दिल्लीला गोळा होतील अशा लेवलची यंत्रणा चालू आहे आमची। खरं तर राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, म्हणजे विशेषतः अनेक वाद जे आहेत ते राज्यामध्ये नुकतंच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सर्वसामान्यांना अपेक्षा आहे की अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांची चर्चा आहे ती व्हायला हवी। मात्र विरोधकांकडून टीका केली जाते की इतिहासाचे वाद जे आहेत ते उकरून काढले जातात। विशेषतः औरंगजेबाच्या कबरीचा वाद असेल, मग त्याचाच परिणाम म्हणून जे नागपूरमध्ये दंगल घडली, याकडे कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण होणं किंवा प्रस्थापित करणं ही सगळ्यांची जबाबदारी। विद्यमान सरकारची जिम्मेदारी असते की त्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं। परंतु सत्ताधारी पक्षातलेच काही मंत्री आणि आमदार अवास्तव चर्चा करतात आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होतील अशा दंगली घडतात। छत्रपती शिवाजीराजे असतील की औरंगजेबाची बाजू कोणीच घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली जर असं 2 धर्मात भांडण लावणं हे राज्य सरकारच्या हिताचं नाही। आणि त्यांच्या मंत्र्याला थोडंसं त्यांच्या तोंडावर आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि आज सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे। काल बजेटमध्ये बघितलं, ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिपचा पैसा नाही, सारथीचे असेल, मराठा समाजाच्या मुलांना असेल त्यांची अवस्था चाललेली आहे। MPCच्या परीक्षा घेतल्या जात नाही, त्याचं एक्झाम नीट होत नाही। आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने देखील हमीमावाला भाव नाही, दुधाच्या दर देखील पडलेले आहेत। हे प्रश्न सोडण्यासाठी कुठंतरी धार्मिक तिढा निर्माण करून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करू नये राज्य सरकारनं। आणि लोकांनी देखील शानं व्हावं की बाबा शिवाजी महाराजाच्या काळात त्यावेळेस धार्मिक युद्ध नव्हतं, तर ते युद्ध राजाचं युद्ध असतं। मग तिथलं कुठल्याही जातीचं असेल, धर्माचं असेल, आणि ती तशी वेळ नव्हती। तर या देशामध्ये समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे। या देशातला मुसलमान बी असेल, ओबीसी असेल, सर्व बहुजन समाज असेल, तो सुखी राहिला पाहिजे, ही भूमिका राज्यकर्त्याची आहे। परंतु हे तर वेगळंच नाटक दिसायला लागले की इकडे कलरचा रंग करायचा, कुठलं तर धार्मिक मुद्दा उपस्थित करायचा, समाजात दंगली घडवायच्या, आणि हे राज्याच्या हिताचं नाही। ह्यासाठी आम्ही उद्या चिंतन देखील पक्षाचं करणार आहे आणि राज्यभर आम्ही आंदोलनाच्या देखील भूमिकेत आहे की लोकांना आम्ही शानं होणार सांगणार आहे। भारताचं संविधानमध्ये तुमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई कुठं आहे? तुमच्या त्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईपासून बाजूला ठेवण्यासाठी असे विषय काढले जातात, त्यातून तुमची प्रगती होत नाही। आज ओबीसीच्या मुलांचं घ्या, मराठा मुलांचं घ्या, रिझर्वेशनची काय पॉलिसी आहे? रिझर्वेशन नाही आहे, सर्व्हिसेस नाही, प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण व्हायला लागलं। आणि या देशातले 1-2 उद्योगपतीच रेल्वेपासून, मेट्रोपासून सर्व त्यांच्याकडे जायला लागलं। म्हणजे हे संविधान राहणार आहे का नाही? ही चर्चा आहे की राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे नागपुरातून येतात, त्यांच्याच नागपुरामध्ये असे दंगल होणं। विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं की औरंगजेबाची कबर हटवा। त्यांच्याच एका सत्ताधारी मंत्र्यांवरती आरोप होतोय की एका मंत्र्यांनी जे आहे जी वक्तव्य केली त्याच्यामुळे हे आहे। अबू आझमींना सुद्धा त्याला जबाबदार धरलं जाते, किंवा जे चित्रपटाचे इतिहासाचे वाद निर्माण केले जाते, याला नक्की जबाबदार कोण आहे? याच्या मागे नक्की काय घडतंय असं तुम्हाला? ह्याचं मला काय म्हणायचं आहे की इतिहासाची पानं उलगडून जे चांगलं आहे ती घेतलं पाहिजे, जिथं वादाचं आहे तिथं थोडं कटाक्षानं थांबलं पाहिजे।
मग हे काय वाजमी असतील किंवा ते BJPचे मंत्री असतील, या दोघांनी थोडं संयमानं राहिलं पाहिजे. आणि राज्याचा प्रश्न कुठला आहे, राज्यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे आपल्यात आले पाहिजेत. आज आपलं त्या दृष्टीने सेक्टरच्या पोषण काय आहे, शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे, आजही आत्महत्या वाढत चालल्यात आहेत. पण अंगणवाडी सेविकेला पगार नाहीत, शिक्षकांचं पगार नाहीत, पोलिसांच्या दृष्टीनं बॉम्ब आहे, योजनेला कात्री द्यायला लागलेत. हजारो कॉन्ट्रॅक्टर परवा मला भेटायला आले, त्यांची बिलं आणलेले आहेत, त्याचे पैसे द्यायला नाही. तुम्ही ही व्यवस्था सोडून हे जातीय राजकारण, धर्मीय राजकारण करण्याचं काम राज्य सरकारने जेव्हा कंट्रोल आणलं पाहिजे. आणि मला वाटतंय की राज्य सरकार देखील जिम्मेदारी भांडण लावायला आहे. आणि विरोधातली जी माणसं असतील, आमदार वगैरे कोण, त्यांनी स्वतः संयम ठेवला पाहिजे आणि विकासाभिमुख राजकारण झालं पाहिजे. तुम्ही हे धार्मिक वादाकडं, जातीवादाकडं, आता हिंदू विरुद्ध मुसलमान हीच लढाई चाललेली आहे. आणि हिंदू विरुद्ध मुसलमान लढाई होणं आपल्या राज्याच्या हिताचं नाही. माझं म्हणणं आहे, शिवाजी राज्यामध्ये शिवाजीचा अंगरक्षक हा मुस्लिम होता, हे आपण समजून चाललं पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराज काय मुसलमानाच्या विरोधात नव्हते. ठीक आहे, औरंगजेबाच्या बद्दल असेल तिथे यातनं, औरंगजेबी राजा होता त्यातनं, औरंगजेबाचं चुकीचं असेल तर चुकीचं मान्य केलं पाहिजे, आपण त्याच्याबद्दल उदात्तीकरण करण्याची गरज नाही. परंतु ह्या दोघांच्या वादापासून विकासाचा मुद्दा बाजूला होतोय. म्हणून इतिहासाच्या इतिहासकारांनी देखील कुठलं कुचापती काढायचं ह्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे. पिक्चर काढले जातात, पिक्चरवरनं भावना भडकवल्या जातात. ही भावना भडकवण्याचं सेंटर नाही. ही भूमी साधू संतांची आहे, संत महात्म्यांची आहे, शाहू फुले आंबेडकरांची, संत तुकारामांची, ज्ञानेश्वराची ही भूमी आहे. तशा दिशेनं राज्यामध्ये कारभार व्हावा हे राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला आपल्या माध्यमातून आम्ही आग्रहाने विनंती करून सांगतो की चेड अशी निर्माण होणार. नागपूरमध्ये घडते हे, कुठं औरंगाबादचं संभाजीनगरचं प्रकरण आहे, काय खबर काढायचं नाही करायचं, हे पुन्हा पुन्हा तोच मुद्दा भावनिक उभा करायचा. विकासात्मक कामं होऊ द्या ना, विकासातलं त्या लोकांना न्याय मिळू द्या, ती मिळत नाही. आणि आपली ही काहीतरी कुठल्या तरी डायव्हर्शन करण्यासाठी, अशी प्रसिद्धी मिळण्यासाठी वाक्य टाकायची, हे राज्य सरकारला शोभत नाही. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला तयार करतोय, अलाईन करतोय की बाबा रे, समतावादी योग झालं पाहिजे. त्यात ठीक, जो मुसलमान दोषी आहे त्याला पकडलं पाहिजे, जो हिंदू दोषी आहे त्याला पकडलं पाहिजे, पण तुम्ही धार्मिक तणाव निर्माण करू नका. धार्मिक तणाव हे राज्याच्या मुख्यमंत्र्यानं, गृहमंत्र्यानं त्याला आवर घातला पाहिजे, ह्याचा विचार आपण मंडळींनी करावा. मुख्यमंत्र्यांना नक्की काय सांगणं आहे तुमचं? राज्यामध्ये आता सध्या महायुतीचं सरकार आहे, एकीकडे एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आहेत. 3 जणांचं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. अर्थसंकल्पावरून सुद्धा बरीच टीका झाली की अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं नाही. मग अशा पद्धतीच्या घटना घडणं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय आवाहन? काय होतंय, त्यांनी पक्षीय राजकारण न करता राज्याचं राजकारण करावं. आणि त्यांना थम्पिंग मेजॉरिटी आहे, 5 वर्ष त्यांनी गुणगोविंदन राज्य करावं, प्रायचं काहीतरी असं चांगलं काम करावं की हजारो पिढ्या त्यांचं नाव राहावं, अशा लेवलनं काम व्हावं. आज साऱ्यांचं प्रश्न आवासून बसलेले आहेत, भयानक प्रश्न चाललेले आहेत. आणि तुमचं तिघांना थम्पिंग मेजॉरिटी जनतेने दिले. जनतेच्या दरबारात आमच्यासारखी नापास झालो या, आम्ही मान्य करतो तुमचं हातचा, पण तुमच्याकडून अभिप्रेत व्हावं की जातीय दंगे न होता विकासाभिमुख राजकारण करावं, हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रीय समाज पक्षाचं काम म्हणणं आहे. आपण पाहतोय की जे राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, धार्मिक किंवा जातीय दंगली न होता विकासाभिमुख राजकारण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये व्हावं. मात्र 31 मेला दिल्लीमध्ये आम्ही तालकोटरामध्ये अहिल्याबाई होळकरांची जयंती जी आहे ती साजरी करतोय. आणि जयंतीच्या निमित्तानं राहुल गांधी असतील किंवा देशातले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना मी निमंत्रण देतो, अशी प्रतिक्रिया महादेव जानकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन मनीष सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.